अपमान झाला म्हणून हात उचलणं योग्य आहे का? नाही. मी जर तिथे असते तर मी काय केलं असतं? मी धरणं दिलं असतं. मी त्या दुकानाच्या पायरीवर झोपले असते आणि म्हटलं असतं तू मराठी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी ते उठून उठत नाही, किंवा मी तुला मराठी शिकवते, तू 2 वाक्य माझ्याशी मराठी बोल. मॅम, काय सांगाल तुम्ही आज या आंदोलनासाठी आला आहात, जी कमिटी फॉर्म झाली नरेंद्र जाधवच्या अंडर, सो काय मुद्दा आहे आणि कशा प्रकारे तुम्ही समर्थन करता? बरं, विजय मेळाव्याला मी आणि माझ्या ह्या शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे अध्यक्ष आणि माझे सहकारी आनंद भंडारे, आम्ही तिघेजण त्याला आलो होतो. आणि आमचं आंदोलन हे 2 महिने आधीपासून चालू आहे. 2.5 महिन्यांपासून आम्ही हे आंदोलन करतो आहोत. आणि मराठी शालेय शिक्षणाच्या बाबतीत तर आम्ही जवळजवळ गेली 17 वर्ष आम्ही काम करतो आहोत. त्याच्यामुळे आमच्या समितीची तिथली उपस्थिती अशी ती उपस्थिती होती. म्हणजे विजयी मेळाव्यापासून आम्ही कार्यकर्ते झालो असं नाही आहे. आम्ही कार्यकर्ते होतो म्हणून आम्ही तिथे उपस्थित होतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये नागरी समाजाबरोबरच राजकीय पक्षांनी सुद्धा आमच्याबरोबर, जे समविचारी राजकीय पक्ष आहेत तेही ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि त्यामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही आमच्याबरोबर आहे, कारण ती आमची समविचारी आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला तिथे गेलेले होतो. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही तिसऱ्या भाषेची सक्ती पहिलीपासूनच्या मुलांच्या मनावरती करणं, त्यांच्या शिक्षणावरती एक तिसरी भाषा लादणं हे योग्य नाही. कारण व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक भाषा येणं हे खरं तर आवश्यक आहे. ते अत्यंत, मला वाटतं की सकारात्मक अशी गोष्ट आहे ती, पण ती लादणं हे योग्य नाही. परिसरामध्ये त्या भाषा असतात. आज महाराष्ट्रामध्ये स्पेशली मुंबईत राहणाऱ्या मुलांना 4-2 तरी गुजराती शब्द माहिती असतात, मारवाडी थोडीशी माहिती असते, हिंदी तर येते. कारण पूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी जी आहे ती महाराष्ट्रात आहे, जी सगळ्यात जास्त आहे ती. आज आपल्या घरामध्ये दिवाणखान्यात जो TV चालू असतो त्याच्यावरती हिंदी मालिका जास्त बघितल्या जातात. मुलं जी कार्टून्स बघतात त्याच्यामध्ये हिंदी भाषा ही जास्त बघितली जाते. असं वातावरण असताना जसं तमिळनाडू किंवा इतर दाक्षिणात्य प्रदेशांमध्ये जसा हिंदीला विरोध आहे तसा विरोध इथे कधीच नाही आहे. जर विरोध नाही तर सक्ती का? आणि पहिलीच्या मुलांवर सक्ती का? हा विषय आहे. मुलांच्या व्यक्तिमत्वासाठी क्रीडा हा विषय महत्त्वाचा आहे, कला हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्या तासिका कमी करून त्या तिसऱ्या भाषेला देणं ही उलटी गंगा आहे. म्हणजे ह्याही काहीच आवश्यकता नाही आहे या गोष्टीची. त्याच्यामुळे त्या सक्तीच्या विरोधात आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि फक्त ही एक गोष्ट नाही, तर शालेय शिक्षणाच्या बाबतीत आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या अन्यायकारक आहेत. त्या सगळ्यांच्याच विरोधात आमचं हे आंदोलन आहे. मॅम, पण कुठेतरी ही जी मराठी अस्मितेची लढाई आहे ह्याला राजकीय वळण मिळते असं वाटतं का? कारण उद्धव ठाकरेंच्या त्या स्पीचमध्ये त्यांनी खूप टीका केली, एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो. सो ही मूळ जी लढाई स्टार्ट झालेली ती मराठी अस्मितेची होती, कुठेतरी दुसरीकडे वळताना दिसते. खरं तर मला वाटतं हीच फार शोकांतिका आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या अस्मितेसाठी लोकांना धरणं आंदोलनं करावी लागावीत. ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. आपल्या संविधानानुसार भाषावार प्रांतरचना झालेली आहे आपली. जिथे जे भाषक जास्त आहेत तो प्रदेश निर्माण करून त्याचं राज्य करून त्यांची राजभाषा जेव्हा नियमित केलेली आहे त्यावेळेला माझ्या राज्याची राजभाषा हीच असणार आहे हे माहिती असताना जर इतर परप्रांतीय इथे येऊन जर स्थायिक होणार असतील तर त्यांनी स्थानिकांची भाषा आपलीशी करायला काहीच हरकत नाही. कारण माझा मुलगा बेंगलोरमध्ये जर शिकायला 1 वर्ष जर गेला तर तो कन्नड 10 वाक्य शिकून येतो. आज आपल्या सगळ्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बरी झालेली आहे की मला वाटतं भारतामधून पर्यटन व्यवसाय खूप मोठा झालेला आहे. आज तुझ्या माझ्यासारखी थोडीशी आर्थिक परिस्थिती असणारे लोक अगदी युरोपचा टूर नाही करणार, पण ते आशियाई देशांमध्ये, इतर देशांमध्ये गेले, थायलंडला जाऊन आले, कुठल्या तरी बेटावरती जाऊन आले, तर आल्याबरोबर स्वादिका म्हणायला लागतात त्या सुरामध्ये.
तर असे आपण 4-2 शब्द सुद्धा 15 दिवस पर्यटनाला जातो, तिकडच्या देशातले आपण पिकअप करतो किंवा आपण ते उच्चारावेसे आपल्याला वाटतात, त्यांच्याबद्दलचं आपल्याला आपुलकी वाटते. तर इथे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या ज्या पिढ्या राहिलेल्या आहेत, जे लोक राहिलेले आहेत, त्यांनी स्थानिकांची भाषा का नाकारावी? आणि काय होतंय माहितीये का, क्रिया घडली आहे ह्याच्यापेक्षा प्रतिक्रिया काय दिली गेली आहे ह्याची आपण चर्चा सतत जास्त करतो. आणि पण काही लोक, मी तेच सांगते, माझा हिंसेला कुठल्याही पातळीवरती हिंसेला माझा पूर्णपणे विरोध आहे, पण मला मान्यच नाही. पण काही लोक या मुद्द्यावरून त्यांची राजकीय पोळी भाजतायत असं वाटतं. कारण हा मुद्दा राजकीयच आहे. मुळात सक्ती करणं हा मुद्दा राजकीयच होता. त्याच्यामुळे त्याला जर राजकीय प्रतिक्रिया जर मिळाली तर तुम्ही त्यावेळेला ह्याचं राजकारण केलं जाते अशी ओरड नाही करू शकत. मी परत तेच म्हणते की क्रिया काय घडली ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. प्रतिक्रिया ही क्रियेच्या नंतर घडते. त्याच्यामुळे मुळात क्रिया अशी होती, अपमान झाला म्हणून हात उचलणं योग्य आहे का? नाही. मी जर तिथे असते तर मी काय केलं असतं, मी धरणं दिलं असतं, मी त्या दुकानाच्या पायरीवर झोपले असते आणि म्हटलं असतं तू मराठी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी ते उठून उठत नाही, किंवा मी तुला मराठी शिकवते, तू 2 वाक्य माझ्याशी मराठी बोल, तुझ्या भाषेमध्ये मी तुझ्याशी संवाद साधते तर माझ्या भाषेतली 2 वाक्य तू बोल, असं मी म्हटलं असतं. पण ज्या वेळेला जमाव असतो किंवा एखादा वेगळ्या पद्धतीचा माणूस असेल, त्याचा तुम्ही जसा अपमान केला तशा पद्धतीची तुम्हाला प्रतिक्रिया मिळेल, ती प्रतिक्रिया योग्य नाहीच.